उन्हाळ्याच्या अखेरीस कडाक्याच्या थंडीमध्ये जर गरमागरम पोपटीचा आस्वाद घ्यायला तुम्हाला मिळाला तर रायगडच्या रोहा पेण उरण भागात मिळणारी पोपटी आता तुम्हाला नवी मुंबईमध्ये मिळणार आहे असं ऐकल्यावरती तुम्ही शॉक होऊ नका आणि हे व्हिडिओ पूर्ण बघा। ह्या आहेत रायगडच्या रक्षाताई ज्यांनी नवी मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी आणलेली आहे खास स्पेशल रायगडची पोपटी। पोपटीमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या पौष्टिक भाज्या मिळतील। इथे ताईंनी मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ते मक्याचं कणीस, वांग, बटाटा, शेवग्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, फ्लावर या सर्व भाज्या पोपटीमध्ये जाणारच आहेत। पण खरी गंमत आहे ती या बांबुर्ड्याच्या पानाची। हे बांबुर्ड्याचं पान बनतं ते दवाने आणि आपण जेव्हा पोपटी बनवतो तेव्हा मडक्याच्या आतल्या साईडला आपण ही पानं लावतो जेणेकरून पोपटी आपली शिजताना वाफेवर शिजते। ते बांबुर्ड्याच्या पानांचीच वाफ असते आणि त्याच्यामुळे पोपटी अजून चविष्ट बनते। तुम्ही बघितलात इथे ताईंनी मडकं नाही वापरलंय, इथे कुकर मध्ये पोपटी बनणार आहे पण त्याच्यासाठी पण ताईंनी इथे बांबुर्ड्याची पानं लावून घेतलेली आहेत खाली आणि त्यावरती त्यांच्या स्पेशल मसाला आणि दह्यामध्ये मॅरिनेशन केलेल्या भाज्या अशा त्या पानांवरती लावलेल्या आहेत। तुम्ही बघितलात आणि वरून टाकलेला आहे चवीनुसार असा ओवा। आणि जे पोपटी लवर्स आहेत त्यांच्यासाठी आहे एक खुश खबर, या ताईंचं स्टॉल लागलेला आहे ते पण नवी मुंबई वाशी येथील महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मध्ये। तिथे तुम्हाला या ताई भेटतीलच पण तुम्हाला तिथे त्यांच्या हातची अशी पोपटी पण टेस्ट करायला मिळेल। त्यांच्याकडे दोन प्रकारच्या पोपटी आहेत, एक व्हेज पोपटी आणि नॉन व्हेज पोपटी। व्हेज पोपटीची चव अजून वाढवण्यासाठी ताईंनी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत अननसाचे तुकडे आणि वरून आलेल्या आहेत त्या वालीच्या शेंगा। या सगळ्या भाज्या या ऑर्गॅनिक आहेत, स्पेशली रायगड वरून त्यांनी इथे मागवलेल्या आहेत। भाज्यांना वरून बांबुर्ड्याच्या पानांनी असं पॅक केलेलं आहे आणि त्यावरून येणार आहे चवीनुसार मीठ। पोपटी लवर्सना माहितीच आहे की मटक्यात बनते ती अस्सल पोपटी असते पण इथे ताईंना पण थोडी खंत वाटत होती की इथे एक्झिबिशन आहे आणि आपण मटक्यात कशी बनवणार। मटक्यात जर पोपटी बनवायची असेल तर त्याला लागणार ती भट्टी आणि भट्टीवाली पोपटी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्हाला ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करावं लागणार कारण की त्यांचं आहे रायगडमध्ये हॉटेल आणि तिथे तुम्हाला मिळेल हुरडा पार्टी आणि पोपटी पार्टी करायला सुद्धा। त्यांनी लावून घेतलेला आहे कुकर आणि कुकरच्या फक्त 2 शिट्या होईपर्यंत आपण थांबलो, त्यानंतर आपली इथे आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली अशी गरमागरम पोपटी। हो, पोपटी लवर्स असतील त्यांनी आजच जा आणि ताईंच्या स्टॉल वरती नक्की पोपटी टेस्ट करा। मला ताईंच्या स्टॉल वरती व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या पोपटी मिळतील। इथे बघितलं आपली पोपटी अशी जबरदस्त शिजलेली आहे। या पोपटीची खासियत आहे की ह्याच्यामध्ये ना तेल वापरलं गेलं आहे ना पाणी वापरलं गेलेलं आहे, वाफेवर शिजलेली पोपटी आहे। अशी हेल्दी पोपटी खाताना तर माझ्या मनात झापूक झुपूक झापूक झुपूक तर व्हायलाच लागलं। पण खरं सांगते अशी गरमागरम पोपटी जर तुम्ही खाल भर थंडीमध्ये तर सरळ ढगात जाल, आनंद तुमचा गगनात मावणार नाही। आणि अशी हेल्दी पोपटी खाण्यासाठी वाट कसली बघताय, मग लवकरात लवकर जा महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला आणि तिथे ताईंच्या स्टॉल वरती गरमागरम अशी तुमच्या आवडतीची पोपटी खा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला पोपटी कशी वाटली ते।